चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे जवळपास 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना 3 महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आलं होतं। अजूनही त्यांना रिवोक केलेलं नाही त्यांचं निलंबन। त्यामुळे आता त्यापैकी काही पदाधिकारी वेगळ्या विचारात आहे। माझ्यासोबत निलंबित झालेल्यापैकी एक केतन विकास ठाकरे आहेत, ते महासचिव होते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे। केतन, काय झालं होतं, तुला निलंबित करण्यात आलं आणि आता काय विचार होतोय का? लोकल बॉडीज इलेक्शन आहे। जनवरी फरवरी महिन्यात माझ्यासारखे अजून 60 लोकांना पक्षातून निलंबित केलं होतं। आम्हाला ना काही नोटीस दिली होती, आम्हाला डायरेक्ट त्यांनी ऑर्डर काढून टाकलं होतं की तुम्ही युथ काँग्रेसमधनं सस्पेंड झाले। आम्ही विचारलं पण आमची काय चुकी, तर त्यांनी वेगळे कारण दिले आणि ते निलंबन तसंच राहू दिलं। तर आज ते निलंबन होऊन 3 महिने झाले। आम्ही पक्षश्रेष्ठींना विचारतो की आम्ही करावं तरी काय, कारण की समोर महानगरपालिकेची निवडणूक आहे, ती स्थिती सध्या बनली आहे। आता तो निवडणुकीचा बिगुल वाजणारच आहे, तर आम्ही मधात पडून गेलो आहे। आम्हाला समजत नाही की आम्ही कुठे आहे, आम्ही काय करावं। आम्ही पक्षश्रेष्ठींना आता माझी इतक्यात भेट पण झाली, तर मी तेच प्रश्न विचारला की तुम्ही सांगा एक आम्ही काय भूमिका घ्यावं, कारण की आम्हाला काही ना काही आमच्या राजकीय फ्युचरचा विचार करून काही ना काही भूमिका घेणं सध्याच्या स्थितीत खूप गरजेचं पडलं आहे। मग आता काय 60 पैकी काही पदाधिकारी वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहे, थेट पक्ष बदलण्याच्याच तयारीत आहे, कारण की काँग्रेसनं रिवोक केलेलं नाही युवक काँग्रेसनं। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय करायचं म्हणून वेगळ्या विचाराच्या तयारीत आहे, अशी भूमिका आहे काहींची। हो, काहींची तशी भूमिका आहे। माझं पण काही लोकांशी बोलणं झालं तर त्यांनी थेट असं सांगितलं की काय त्या लोकांची तशी भूमिका आहे, पण आम्ही अजूनही पक्षाकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी काहीतरी मध्यस्थी करून एक मार्ग काढावा की आम्ही पण या पक्षात, कारण की आम्ही असं नाही की आम्ही फक्त पक्षात नावापुरती आहे, आम्ही मेहनत करतो, आम्ही काम करतो, आम्ही जमिनीवर राबणारे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते। आमचा पक्षाशी एक प्रेम आहे, तर याच सगळ्या गोष्टींनी पक्षाने पण त्याच्यावर विचार करून काहीतरी एक निर्णय घ्यावा लवकरात लवकर। कोण निलंबित झालेल्यांपैकी प्रमुख कुठले नावं तुझ्यासोबत आणखी? मी आहे, शिवानीताई वडेट्टीवार आहे, अनुराग भोयर आहे, तन्वीर विद्रोही, असे अजून बरेचसे 50-60 लोक आहेत ज्यांना 3 महिन्याआधी यांनी निलंबित केलं होतं, पण अजूनपर्यंत त्याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही। तुला समजा नाही रिवोक केलं तर काय भूमिका आहे? केतन ॲक्टिव्ह असतो ग्राउंडवर, आता राजकीय भूमिका काय असणार? नाही, सध्या तर असा काही विचार नाही केला, पण आपण आपल्या लोकांच्या जनसंपर्कात त्या लोकांची कामं करतो आहे, आपण तेच करत राहू। पण पक्षाकडनं एक अपेक्षा करू की पक्ष काही ना काही निर्णय केला नाही तर मग आम्हाला पण स्वतःच्या फ्युचरसाठी काही ना काही विचार करावा लागेल। विचार करावा लागेल की निर्णय घ्यावा लागेल? सध्या तर विचारच करावा लागेल। आम्ही पक्षाचा वाट पाहतोय, पक्ष काय त्याच्यावर आमच्या कशी पाठीमागे उभी राहते आम्ही त्याचा वाट बघतोय। अशी माहिती आहे की काही महानगरपालिका निवडणुकीसाठी काही पक्ष तुझ्या संपर्कात सुद्धा आहे, संपर्क काही साधलेला आहे, आमच्याकडे यावा आम्ही उमेदवारी देतो, असं काही संपर्क होतोय असंही कळतंय? हो, असं थोड्या हालचाली मधात झाल्या होत्या, पण मी त्यांना ठामपणे सांगितलं की मी काँग्रेसमध्ये येते आणि मी काँग्रेसकडनंच आशा करतो की त्यांनी या आमच्या ज्या समस्या जी झाली आहे त्याच्यात ते मार्ग काढून एक काहीतरी निर्णय घेतील। 3 महिने झाले अजून मार्ग काढला नाही, गरज नाही का पक्षाला तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांची? आता ते तुम्हाला पक्षश्रेष्ठीच सांगू शकेल, कारण की आम्ही तर पक्षासाठीच काम करतो। आज मी 2016 ॲक्टिव्ह आहे, युथ काँग्रेसमध्ये निवडून आलेलो जनरल सेक्रेटरी, आम्हाला 40,000 मतं मिळाले होते, तरी तुम्ही एका अशाच रात्री आम्हाला पक्षातनं बाहेर काढून टाकता बिना काही नोटीस देऊन वगैरे, तर मग हे एक मन हळचलणारं एक कोणी कारस्थान केलं? तर कोणी कारस्थान केलं नाव अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाही, पण ते प्रदेश युवक काँग्रेसच्या लेटर हेडवर तो आम्हाला हे आलं होतं नोटीस की तुम्ही सस्पेंड झाले म्हणून। बाकीचे लोक काय करतात, म्हणजे निलंबित झाले होते 3 महिन्यापासून, आता काय करतात? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सगळे आपापल्या परीने तयारीने लागलेले आहे, बट बघू ते पण काही ना काही आशा की तेही काही ना काही विचारत आहे की आम्ही काय करावं, त्यांनाही हे नाही होऊन राहिलं अजून। तू प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची, काय म्हटले ते, काही शब्द दिला? हो, सपकाळ साहेबांनी चांगला पॉझिटिव्ह शब्द दिला की नाही तुझं समस्या त्यांनी ऐकली माझी समस्या आणि त्याच्यात पक्कापणे काही ना काही मार्ग काढू असे ते मला बोलले आहे काल। धन्यवाद। मोठी बाब, जवळपास 60 युवक काँग्रेसचे पदाधिकारी 3 महिन्यापूर्वी निलंबित झाले, अजूनही पक्षाकडनं त्यांचा विचार होत नाही आहे, त्यामुळे काही पदाधिकारी वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहे, थेट पक्ष सोडण्याच्याही तयारीत आहे। काहींना इतर पक्षाकडून संपर्क सुरू झालेला आहे। केतनसारखे काही पदाधिकारी वाट पाहतोय पक्षाची की अजून काहीतरी निर्णय होईल, त्यासाठी भेटीगाठी सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।
काय आता मिळाली का चव? होय तर आत्ता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.